हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कैरीचे पनीर. तर त्यासाठी मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे अर्धा किलो. तर बघू शकता आपण अशा प्रकारच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या की याच्यातले जो काही कच्चेपणा असेल किंवा याच्यामधून फेस निघत असतो तो कमी होतो. अशा प्रकारे आपण याचे देठ काढून टाकूया. अशा प्रकारे कुकरला लावून याला 3 शिट्ट्या देऊया. यामध्ये घालणार आहोत पाणी आणि झाकण लावून याला कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या दिल्या तरी चालेल. अशा प्रकारची आपण कुकरला लावून घेऊया आणि पुढची तयारी करूया. गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी मी कच्च्या आंब्याच्या पन्हाची रेसिपी टाकली आहे. ती साखरेपासून बनवली होती. आता आपण गुळापासून बनवतोय. तर चला तर आता आपण कुकर चढवला आहे. आता याला हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या होऊन देऊया आणि मग थंड झाल्यावर पुढची तयारी करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत. आता आपली सर्व तयारी करून घेतलेली आहे, गूळ सोडून घेतलेला आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपली कैरी शिजलेली आहे. काढते मी. अशा प्रकारे आपली खूपच शिजलेली आहे. खूप छानसा पल्प निघालेला आहे. बघू शकता आपण. हे खूप गरम आहे, अजून थंड झालेला नाही. अशा प्रकारे आपण कैरी काढून घेतलेली आहे. आता याला थंड करून घेऊया. याला थंडच करावं लागणार आहे कारण खूप गरम आहे हे. मी पंख्याखाली ठेवून थंड करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपण कैरीचे पण थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. 1.5 इंच आलं घेतलेले आहे. हे बारीक कापून घेऊया, नाहीतर त्याचे चमचा राहतील. अशा प्रकारे कापून घेतलेले आहे. एक थोडासा पुदिना घेतलेला आहे. आता यामध्ये घेतलेले आहे 1 चमचा काळे मिरी पावडर, पाव चमचा हिंग, 1.5 चमचा जिरा पावडर आणि 1 छोटा चमचा काळे मीठ हे घालून घेतलेले आहे. यामध्ये 1 दाबून भरलेला चिरून घेतलेला गूळ घालत आहे कारण कैरी आंबट आहे. त्यामुळे मी 1 कप गूळ दाबून भरून घेतलेला आहे. आता यामध्ये घालणार आहोत हा पल्प. आता तो पल्प बघूया की आपला पल्प थंड झाला आहे. तर बघा तर फ्रेंड्स, एवढा मी थंड करून याचा पल्प काढून घेतलेला आहे. आता हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया. सर्व पल्प काढून घेते. आता आपण यामध्ये दोन चमचे साखर घालून घेऊया की याचा चव व्यवस्थित बॅलन्स होईल. अशा प्रकारे आता हे मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला पल्प मी मिक्सरच्या जारला लावून घेतलेला आहे. आता
आता मी हा गाळून घेते. तर बघू शकता आपण अशी गाळणी ठेवलेली आहे आणि गाळणीमधून आपण हा पल्प गाळून घेतोय. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपला पल्प गळत आहे आणि हा सर्व मिक्सरच्या जारमधून काढून अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचा चोथा खाली राहतो, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर अशा प्रकारे आपण गाळून घेतलेला आहे. आता हा पल्प आपण एखाद्या काचेच्या बरणीत किंवा लोणचे असते त्या बरणीमध्ये ठेवला तरी चालेल. शक्यतो काचेच्या बरणीतच भरून ठेवा. आता हा आपला पल्प तयार आहे. तुम्हाला जेव्हा बनवायचा असेल तर 2 चमचे किंवा 1 चमचा घालून त्यामध्ये पाणी आणि आईस क्यूब घालून सर्व करू शकता. अशा प्रकारचा हा आपला पल्प बनलेला आहे. मी दाखवते चम्मचने. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले कणक तयार झालेले आहे. आपल्याला सर्व करायचे आहे. तर मी पाव चमचा लाल तिखट कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि आपलं टाटा नमक घेतलेला आहे, तो यामध्ये मिक्स केला. आता आपल्याला पसरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता हे तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे मी यामध्ये चाट मसाला घालायचा विसरले, तर यामध्ये चाट मसाला घालून घेऊया 1 चमचा. मिक्स करूया. आता हा आपला पल्प तयार झालेला आहे, बघू शकता आपण. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपल्याला ग्लास अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे. बघू शकता आपण मी अशा प्रकारे ग्लासांना तिखट आणि मीठ लावून घेतलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता यामध्ये आपला पल्प घालून घेऊया. दोन चमचे पल्प घातलेला आहे. आता माठातलं थंड पाणी घालून घेते. मिक्स करूया. आता यामध्ये घालणार आहोत आईस क्यूब. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व तयार झालेले आहे. मी पुदिन्याच्या पानांचा गुच्छा घेऊन त्याला डेकोरेट केलेला आहे. बघू शकता आपण खूप सुंदरसा झालेला आहे असा आपला
कैरीचे पण तयार आहे. तुम्हाला खूप आवडेल, तुम्ही करून बघा. पोटाला थंड देणारा आणि पोटासाठी गुणकारी असे सर्व पदार्थ आणि कैरी आहे. अशा प्रकारचं आपण सरबत बनवलेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला छानशा कमेंट लिहा. थँक्यू.